याला 15 बांबू लागते झाड 15 बांबू 15 लागतेच ना. 15 बांबू डबल बांबू लागते त्याला. साहेब बांबूला आहे ना, बांबूला तर आपल्याला थोडा लई झालं. नाही नाही आता हे आणि पूर्ण बांबू झाडाचे घ्यायला लागले ना खटे. बघा ना काय माल आहे त्याला बांधायचं कसं या माणसांना. साहेब माल गळाला किती पण हा गळाला किती आंब्याचा ना. हा हा मग तरी मी म्हणतो एक गाडीच्या आसपास माल गळाला. आणि मिरग्या नाही आणि मिरग्या गळाला किती फुटला तवा हा गळाला किती एवढाच गळाला मग माझं शेतकऱ्यांनाच म्हणणार आहे ते की एवढा मला तरी आम्हाला विश्वास बसत नव्हता. मी म्हणतो कसं काय वास व्हायचं. नाही नाही आता ते दिसायला लागलंय. बघा ना ह्या झाडावरून जर अर्धा गस्त गळाला ते झाड कसं राहिलं काय असतं? परिस्थिती आजच तर असं वाटतंय की याच्यापेक्षा अजून 5% गळलं असतं बरं झालं असतं. विकलं का नाही अजून आपला पोला विकला का सगळा काय पाहिजे त्याला? सगळा सर सकाळ का 40 रुपये दिला 40 रुपये 30 रुपये का ठीक आहे. ठीक आहे काय वांधा नाही. पोला किती माल भरला तू जास्त मारला किती मारला आपण बोललोय ना. फक्त ड्रीप हा कमीच ठेवायचं. हे जो घेर आहे ना याच्यापेक्षा कमी जरी झाला घेर बोलला तरी चालते. मी त्याला तेच म्हणतो पाणी कधी लय नाही द्यायचं त्याला. हा ठिबकचं पाणी संध्या हिवाळ्याचं जास्त नाही पाहिजे. असं हिवाळ्याचं का हिवाळ्याचं पाणी जास्तीत जास्त एवढा घेरा ओला झाला पाहिजे एवढा. बघा साहेब बाग बांधला का याला एक पाणी खालून फुल देऊ हो आणि पाणी बंद करून टाकू ठिबकनी पाणी देऊ. ठिबकनीच असं करायचं फुल पाणी द्यायचं त्याला एकदा म्हणजे भेगाडात पाणी शिरलं तो या एकदम गार होणार. ते प्रॉपर. आणि इकडे मध्ये द्यायची गरज बी नाही राहणार. नाही नाही मध्ये नाही एकच पडी. मध्ये फक्त ठिबकणी द्यायचं आणि इकडे याने द्यायचं. मी गेलतो ना त्या बागा साहेब वांडेकर सरच्या